सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व नगरसेवक नगरसेविका, मी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नितीन नवीनजी, तसेच महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आणि सर्वांची चर्चा करून मुंबई भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक समितीशी चर्चा करून अशी घोषणा करीत आहे की मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी श्री रितू तावडे यांची घोषणा केली आहे। तर या घडीची अत्यंत मोठी बातमी, रितू तावडे या मुंबईच्या महापौर असतील। भाजपचा महापौर पहिल्यांदाच मुंबईमध्ये होतोय आणि रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी नियुक्ती झालेली आहे। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केलेली आहे आणि रितू तावडे या मुंबईच्या महापौर असतील। मुंबईचा महापौर नेमकं कोण होणार याची उत्सुकता महानगरपालिका निवडणुकांच्या आधीपासून होती। भाजपला सर्वाधिक जागा मुंबईमध्ये मिळाल्या, त्यामुळे भाजपचा महापौर होणार हे निश्चित झालं। त्यानंतर महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत निघाली आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी मुंबईचं महापौर पद आरक्षित झालं। त्यानंतर 3 महिलांची नावं सातत्यानं भाजपकडून समोर येत होती आणि त्या तिघींपैकी रितू तावडे यांचं नाव हे प्रदेश पातळीवर राष्ट्रीय पातळीवरती निश्चित झाल्याचं अमित साटम यांनी सांगितलं आणि रितू तावडे या आता मुंबईच्या महापौर असतील। महिला चेहरा समोर आलेला आहे, कारण का महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी हे पद राखीव झालेलं होतं। मुंबईमध्ये भाजपचा पहिल्यांदाच महापौर होतोय आणि पहिल्यांदाच महापौर होत असताना महिला महापौर निवडल्या गेलेल्या आहेत रितू तावडे आणि त्यांची मुंबईच्या महापौरपदी आता नेमणूक होणार आहे। तर शिवसेनेचे संजय घाडी हे मुंबईचे उपमहापौर असतील, त्यांच्या नावाची देखील घोषणा करण्यात आलेली आहे। आता ही निवडणूक बिनविरोध होणार की ठाकरे सेनेकडून उमेदवार या निवडणुकीच्या मैदानात उतरवले जाणार याची उत्सुकता आहे। त्या पार्श्वभूमीवर 12 वाजता मातोश्रीवर एका बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तिथे नेमका काय निर्णय होतो याच्यावरती या निवडणुकीचं पुढचं भवितव्य अवलंबून असेल। मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केलेली आहे। 3 नावं समोर येत होती आणि त्यामध्ये रितू तावडे यांच्या नावाला प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवरून भाजपच्या पसंती मिळालेली आहे। मुंबईचे महापौर आणि उपमहापौर आपण पाहतोय। प्रभाग क्रमांक 132 मधून भाजपच्या नगरसेविका आहेत रितू तावडे। मुंबई महानगरपालिकेत 2 टर्मच्या त्या नगरसेविका आहेत। घाटकोपरमधील गुजराती बहुल मतदारांमधला मराठी चेहरा म्हणून रितू तावडे यांच्याकडे पाहिलं जातं। मुंबई महापालिकेत शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे। स्थापत्य समितीच्या उपाध्यक्ष पदही त्यांनी भूषवलेलं आहे। भाजपच्या ईशान्य मुंबईतला आक्रमक चेहरा म्हणून रितू तावडेंकडे पाहिलं जातं। वीज दरवाढी विरोधात त्यांनी आक्रमक आंदोलन केलेलं होतं। त्यामुळे 2 टर्म नगरसेविका असलेल्या रितू तावडे आता मुंबईच्या महापौर झालेल्या आहेत। सर्वात श्रीमंत महानगरपालिका मुंबई महानगरपालिका, या मुंबई महानगरपालिकेवरती स्वतःची सत्ता स्थापित करण्यासाठी अनेक पक्षांमध्ये चढाओढ रंगलेली होती। ती महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलेली होती। त्यानंतर भाजपला इथे सर्वाधिक जागा मिळाल्या आणि त्यानंतर भाजप शिवसेना युतीचा महापौर इकडे विराजमान होणार
असं सातत्यानं दोन्ही गटातल्या नेत्यांकडून सांगितलं जात होतं. युतीचा महापौर होईल हा विश्वास सातत्यानं व्यक्त केला गेलेला होता. निवडणुकांआधी, निवडणुकांदरम्यान आणि त्यानंतर आता युतीचा महापौर विराजमान झालेला आहे. भाजप